कथासार या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। संत कवी महिपती महाराज भक्त विजय ग्रंथ या ग्रंथातील चौथी कथा संत नामदेव महाराज। यामध्ये संत कवी महिपती महाराजांनी नामदेव महाराजांच्या जीवनातील काही चमत्कारिक प्रसंगांचं विश्लेषण केलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। श्री क्षेत्र पंढरपूर येथे दामाशेटी नावाचे शिल्पी भक्त राहत होते। ते दररोज विठ्ठलाची पूजा करून देवास नैवेद्य दाखवून नंतर भोजन करीत असत। त्यांची गोनाई नावाची पत्नी एके दिवशी दामाशेटीस म्हणाली, आपण विठोबाचे भक्त असून आपल्यास पुत्र संतान नाही, तरी त्याचे जवळ वर मागावा। दामाशेटी म्हणाले, आपण आता वृद्ध झालो, आपणास संतान कसे बरे होईल? गोनाई म्हणाली, का बरे? त्याच्या सामर्थ्याने सगळे काही होईल। ज्या देवाने समुद्रावर पाषाण तारले, ब्रह्मदेवाने गायी व गोपाळ चोरून नेले, त्यावेळी आपणच गायी व गोपाळ होऊन राहिला, असे जर त्याचे कौतुक आहे, तर मग आपणास पुत्र देण्यास त्याला कोणती हरकत आहे? असे बायकोचे भाषण ऐकून दुसरे दिवशी दामाशेटीने देवळात जाऊन पुत्र संतानाबद्दल देवाची प्रार्थना केली। त्याच रात्री देव दामाशेटींच्या स्वप्नात जाऊन म्हणाले, तू उद्या चंद्रभागेवर स्नानास जाशील, तेव्हा वरून एक मुलगा वाहत येईल, तो घेऊन त्याचे पालन पोषण करावे। स्वप्न पाहून आनंदित झालेले दामाशेटी आपल्या बायकोजवळ ते सांगते झाले। दुसरे दिवशी स्नानास गेले असता वरून वाहत येत असलेला शिंपला धरून घरी घेऊन आले व उघडून पाहतात तो आत पुत्ररत्न निघाले। त्याला गोनाईने हाताशी धरताच गोनाईला पान्हा फुटला। त्याचे नाव नामदेव असे ठेवले। तो दिवसेंदिवस मोठा होत चालला असता एके दिवशी दामाशेटी बाजारात जाण्याकरिता निघाले। त्यावेळी नामदेवास म्हणाले, तू देवाची पूजा करून नैवेद्य दाखवून परत जेवावयास ये, असे सांगून ते निघून गेले। दुसरे दिवशी नामा पूजा सामग्री व नैवेद्य घेऊन देवळात गेला आणि पूजा करून देवापुढे नैवेद्य ठेवून म्हणाला, देवा, आता नैवेद्य भक्षण करावा। मला येण्यास उशीर लागला, त्याबद्दल मला माफ कर आणि लवकर नैवेद्य भक्षण कर, नाहीतर प्राण देईल। देवांनी त्याचा एक निश्चय पाहून नैवेद्य भक्षण करून देव म्हणाले, पण हे कोणाजवळ सांगू नकोस। नंतर नामा घरी आला। त्याला गोनाई म्हणाली, नाम्या, नैवेद्य कोठे आहे? नामा बोलला, देवाने भक्षण केला। गोनाई, अरे, देवाने नैवेद्य कसा खाल्ला? पुढे ती हकीकत दामाशेटी आल्यावर त्यांना सांगितली। ती ऐकून दामाशेटी म्हणाले, उद्या नामा व मी देवळात जाऊ। सकाळी दामाशेटी नामदेवास बरोबर घेऊन देवळात जाऊन पूजा झाल्यावर नामदेव देवास म्हणाले, देवा, आता नैवेद्य भक्षण करा। देव म्हणाले, अरे, तुझा बाप आला आहे ना? नामदेव महाराज म्हणाले, मग काय झाले? तर मग देवा, तू कपटी आहेस, अशाने तुझा नाम महिमा वाढणार नाही। असे नामदेवाचे भाषण ऐकून देवांनी नैवेद्य भक्षण केला। नंतर घरी येऊन दामाशेटीने गोनाईस हकीकत सांगितली। पुढे नामदेवाचे लग्न केले। त्याच्या बायकोचे नाव राजाई असे होते। काही दिवसांनी नामदेवास पुत्र झाला। देव स्वतः साडी चोळी व आंगडे टोपडे यांचा आहेर घेऊन आले। तेव्हा गोनाई देवास म्हणाले, या मुलाचे नाव काय ठेवू? देव म्हणाले, नारायण असे ठेवावे। नंतर देव देवळात आले। पुढे नामदेव दररोज देवळात जाऊन कीर्तन करू लागला। असे गोनाईने पाहून गोनाई नामदेवास म्हणाली, अरे नामदेवा,
तू आपला प्रपंच टाकून दररोज देवळात जाऊन बसतोस, मग पुढे आपला निभाव कसा लागेल? असे आईचे भाषण ऐकून नामदेव देवाजवळ जाऊन म्हणाला, तू आम्हाला संसारात कशाला घातलेस? देव म्हणाले, नाम्या, तुला आज कोणी गांजले? नामदेव म्हणाला, माझ्या आईने. देव म्हणाले, तर मग तू माझ्या जवळच राहा, म्हणजे मी तुला संसार बाधा होऊ देणार नाही. नामदेव म्हणाला, हे ज्ञान मला नको सांगू. तुझ्या नामाच्या योगे करून संसार दुःख नाहीसे होते, मग तू जवळ असताना प्रपंच बाधा का बरे होते? तू देव व मी भक्त, तुझे मी निरंतर कीर्तन करीन, तरी मला वर द्यावा. असे ऐकून नामदेवास पोटाशी धरून देव म्हणाले, तुझ्या घरची नांदणूक कशी आहे ती मनात संशय न धरिता सांग. नामदेव म्हणाला, देवा, तुझ्या घरी ज्या दासी आहेत त्याच आमचे घरी उंदीर घुशी होत. तुम्हास शेषाचे अंथरूण आहे, पण आम्हास गवत सुद्धा मिळत नाही. असे ऐकताच देवास हसू आले. इकडे नामदेवांची पत्नी चिंताक्रांत बसली असता मनात म्हणाली, नवरा देवाची भक्ती करीतो, पण त्या देवानेच आम्हाला दारिद्र्य आणले. अशा प्रकारे तिचे मनोगत देवांनी जाणून गरुडास बैल करून आपण केशव शेटी होऊन द्रव्याच्या गोणी बैलावर टाकून नामदेवाचे अंगणात आले व हाक मारली. ती ऐकताच राजाई आपणाशी म्हणाली, या मेल्या पाहुण्यांनी तर त्रास दिला आहे. घरात तिळभर सुद्धा अन्न नाही आणि यांना काय घालू? तिचे मनातील हेतू देवांनी जाणून राजाईस बाहेर हाक मारली व नामदेवाची विचारपूस करू लागली. तेव्हा राजाई आपण कोण, कुठून आलात म्हणून प्रश्न करू लागली. केशव शेट्टी म्हणाले, मी नामदेवाचा मित्र असून त्याचं दारिद्र्य ऐकून त्याच्याकरिता द्रव्य घेऊन आलो आहे. असे ऐकल्याबरोबर राजाईने बसावयास आसन दिले व बोलू लागले. तेव्हा देव म्हणाले, म्हण आहे की कोरड्या हाताने कोणाचे घरी जाऊ नये. पहा, सुदाम्यानेही मजकरिता मुठभर पोहे आणले होते. नंतर राजाईस म्हणाले, हे द्रव्य नेऊन घरात ठेव, आजपासून नामदेवाला छळू नको. असे राजाईला सांगून देव रावळात येऊन रुक्मिणीस हकीकत सांगते झाले. इकडे राजाई आनंदित होऊन द्रव्य घरात ठेवून त्यातील ओटीभर होऊन घेऊन वाण्याच्या दुकानी जाऊन डाळ तांदूळ वगैरे सामग्री घेऊन आली व स्वयंपाकास लागली. गोनाई मनात म्हणाली, नामा रुसून गेला आहे, त्याला जाऊन आणावे. असा विचार करून देवळात जाऊन देवाजवळ भांडू लागली. तेव्हा देव मनात म्हणाले, ही माझी कीर्ती बुडविल. असे जाणून गोनाईस बोलले, अगे तुझे भाग्य थोर म्हणून असा पुत्र तुझ्या पोटी आला. जसा दैत्य वंशात प्रल्हाद जन्मला तसाच हा तुझ्या पोटी विष्णू भक्त निर्माण झाला आहे. गोनाई असे ऐकून म्हणाली, देवा, तुझ्या भजनी प्रेमा असू दे, पण माझा नाम मला दे, नाहीतर तुझी आबरू राहणार नाही. देव म्हणाला, ते आपल्या नानाला घेऊन जा, उगाच आमच्यावर निमित्त नको. नंतर गोनाई नामदेवास घेऊन घरी आली. तो राजाई स्वयंपाक करण्यात गुंतली आहे व द्रव्याच्या गोणी घरात पडलेल्या आहेत. असे पाहून नामदेव आईस म्हणाला, हे द्रव्य कोठून आणलेत? गोनाई बोलली, मला माहित नाही. पुढे बायकोस विचारू लागला, तिनेही सांगितले नाही. नंतर जनाबाई जवळ येऊन म्हणाली, राजाई चिंताक्रांत बसली असता देवांनी केशव शेट्टीचे रूप धारण करून बैलावरून गोणी आणून दिल्या व हे सरल्यावर दुसरे आणून देईन, पण नामदेवाची छळना करू नको असे सांगून देव गेले. हे जनाबाईचे बोलणे ऐकून नामदेवास गहिवर आला. डोळ्यास आसवे आणून नामदेव म्हणाला, हे करुणा करा, मजसाठी केशव शेट्टी होऊन श्रम घेतले. असे बोलून गावचे ब्राह्मणास बोलावून सर्व द्रव्य वाटून टाकले व विदेही होऊन देवाचे भजन करीत राहिला. या ठिकाणी भक्त विजय ग्रंथातील 4थी कथा समाप्त होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.